आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बर सुंदर, हे समजा तू केलंस कसं? काय जादू केलीस? ना डोसक शांत ठेवा आणि म्या काय सांगतोय ना ते नीट ऐका. एक पर्याय आहे बघा. काय काय पर्याय सांगितलंस त्यासनी? अरे त्यासनी सूर्यवंशींच्या घरी जमीन विकायची नाही, तशी त्यांनी आपल्या बाबासनी शपथ दिलेली आहे. आणि नाना म्हणला जीव गेला तरी म्या शपथ मोडणार नाही. मग र तू काय सांगितलंस? मग काय, मी त्यासनी सांगितलं की या अक्षराचं नाव जमीन करा म्हणून. अरे काय केलंस तू ये? अरे तुला अकलेचा भाग खरंच नाही करत? प्रेमात निस्ता आंधळा झालाय. नाहीतर काय, याचा अर्थ जमीन आपल्या हातात आलीच नाही. अक्षरा करतोस ना व? ज्या दिवशी तुला भिकेल लावल ना तेव्हा कळल तुला. अरे मी तर आधीच बोललो होतो याला व्यवहारात लक्ष घालायला देऊच नका म्हणून. हे असं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा आणि दुसऱ्याची घरं भरणार हो. अरे आता कसं निस्तरायचं ये? अरे व त्याचं नव्हतं करून ठेवलंयस तू. त्या बाहेरच्या पोरीच्या नावावर जमीन करून द्यायची काय गरज होती तुला? तुला लय खुमखुमी आली होती ना हे सगळं करायची? कुणी सांगितलं होतं करायला? अरे जरा तरी डोसकं चालवायचं. अरे बोल की बाळा. आता काय बोलेल तो? बोलायला तोंड का त्याला? नाही लय खुमखुमी आली ना करायला हे सगळं. अरे प्रेम वाटतंय ठीक आहे, काही पण वागायचं का? गपचूप घरात बसून राहा. आजपासून बाहेर जायचं बंद तुझं. काय करू? जाऊ का? आज छोट्या मालकाने खरंच खूप छान काम केलंय. नाही नको, ते सध्या चिडलेत माझ्यावर. तरी सुद्धा अभिनंदन करायला तर जाऊच शकते ना. अरे पर त्या अक्षराचा काय संबंध? ती काय आपल्या घरातली आहे वय? अरे पण तुला नको तिथं डोकं चालवायला सांगितलं कुणी होतं? पण नाही, तुला तर लय हाऊस होते ना, मी करून दाखवतो म्हणायची. छोटे मालक, काय आहे हे? हे अक्षरा, तू तुझं थोबाड उचकटू नको आणि आमच्या घरात लुडबुड करू नकोस. बस आता समजानी तोंड बंद ठेवा. अगं ताई, तुला कळत कसं नाही? ह्या बिंडोकामुळं आपल्या हातची जमीन कायमची निघून गेली बघ. आणि वरनं तू आमचीच तोंड बंद कर. आम्ही कसं का बसायचं सांग बरं तू. हा तूच सांग. सुंदर, तू नेमका काय व्यवहार केलायस जरा स्पष्ट सांग. पोरा, माझा बाण तुझा आजा. यांच्यात विस्तव जात नव्हता, इतकी दुश्मनी होती. म्हणून मरताना माझ्या बानं वचन घेतलं होतं, सूर्यवंशी घराण्यात काही झालं तरी जमीन द्यायची नाही. माझा बी वसुलीचा धंदा होता. प्रलय घाईला आलो, त्यात तुमचं साम्राज्य इतकं वाढलं, माझा धंदा बसला. माझी माणसं कमी झाली आणि तेवढा वट बी राहिला नाही. आधी नुसत्या एका फोनवर पाहिजे तितके पैसे द्यायचे लोक. पण म्हणतात ना, घर फिरलं की घराची वासे बी फिरतात. आता तर मित्र बी जवळ उभे राहत नाही. अहो ना जास्त टेन्शन घेऊ नका. हे समजे विचार सोडा आता.
यातनं काय मार्ग काढता येईल की नाही याचा आपण विचार करूया बघा. मी आहे तुमच्या पाठीशी. हा? आता तुमच्या लेकीवर इलाज होणं गरजेचं आहे. त्यासाठी पैसे पाहिजे. ना आपण असा उपाय शोधूया की ज्यानं तुम्हाला मदत बी होईल, मला जमीन बी मिळेल आणि तुमच्या बाळाला दिलेला शब्द बी मोडणार नाही. अरे पण ते कसं शक्य आहे? अहो होईल हो, तुम्ही काळजी करू नका. निघेल एखादा मार्ग. अगं आई, त्यासनी पैशांची गरज होती आणि आपल्याला ह्या जागेची. मग म्या मधला मार्ग काढला. मी त्यासनी म्हटलं माझी अक्षरा नावाची मैत्रीण आहे, तिच्या नावावर जमीन करा. म्हणजे बघ, अक्षरा सूर्यवंशी घराण्यातली नाही, त्यामुळं तिच्या नावावर जमीन करा असं म्हणलं तर ती लगेच तयार झाले. आता अक्षराकडे जमीन आली म्हटल्यावर ती आपल्याकडेच आली ना. म्हणजे त्यांचा प्रश्न बी सुटला आणि आपला प्रश्न बी सुटला. सोपं आहे. प्रिया अक्षराचा काय संबंध? सुंदर, तुला लय भरवसा आहे ना ह्याच्यावर? सुंदर, अरे जिंकलंस तू, तोडलंस. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे बघ. ह्या अक्षराच्या तालमीत तू अगदी छान तयार झालायस. उद्या समध्याने माझ्या हातचं गोडाधोडाचं जेवायला यायचं. हा, लई दिवसांनी सुंदरनी घरात गोड बातमी आणलीये. उद्या समध्याने हजर राहायचं माझ्या हातचं जेवायला. आणि हो, मी एक गोष्ट बी अनाऊन्स करणार आहे. आई, बरोबर वागलं ना हो म्या? वैपुरा, तुझा खूप अभिमान वाटतो मला. लई अवघड काम होतं, पर तू सोपं केलंस. होय आई, आज ना मी लय खुश आहे बघ. आयुष्यात पहिल्यांदा बिझनेसचं काहीतरी काम केलंय मी. मला ना असं नातकुळच वाटतंय. सुंदर, लई छान काम करून दावलंयस बघ. असंच व्यवसायात थोडं थोडं लक्ष घाल, म्हणजे वहिनीचा भार थोडा हलका होईल. हो, मेलो आपण. तुम्ही तुमचं तोंड जरा पण ठेवा आणि काही बोलू नका इथं. उर्वशी, आता ही येड धंदा सांभाळणार आणि ह्याला ताई मदत करणार, शिकवणार. त्यात भरीस भर अक्षरा आहेच. असं जर का झालं ना, काटक्यावर बोटन विषय कट, बिकल लागू आपण, रस्त्यावर येऊ, ही फायनल. चला. उर्वशी, तुझं डोस काय का नाही लय फास्टात चालायला लागले आजकाल. तुला काय गरज आहे सुंदरची बाजू घ्यायची? हा, अगं सुंदरनं धंदा सांभाळणार ना तर आपल्या पत्त्यावर नाही पडणार ती. हो, तुला हातात जे आहे ना ते सगळं निघून जाईल. भिकल लागू आपण. हा, तू उद्या समजाना जेवण देणार आहेस. अव, ते उर्वशीचं डोसकं आहे. तू मस्ती नाही कळायच. तुम्ही उद्या जेवायला या, मग तुम्हाला कळेल उर्वशी काय चीज आहे ते. आणि आता कसला बी विचार करत बसू नका. सोपा शांत. उगाच माझं डोकं खाऊ नका. उद्या लई काम आहे मला. उर्वशी, उर्वशी ऐक की. छोटे मालक तुम्ही? अगं, आव!
सॉरी. अरे देवा, लागलं का खूप? सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही या इकडे बसा. सॉरी सॉरी. बसा बसा. सॉरी. बघू मला, बघू ना. किती लागलंय तुम्हाला? थांबा, मी आलेच. अगं शांत बसा. बघू. सॉरी. का आलात तुम्ही इथे? किती लागलंय बघितलं? बोट सुजलंय बघा किती ते. का मध्ये हात घातलात? अक्षरा, खर तर मी तुझा आभार मानायला आलो होतो बघ. आभार? कशासाठी? मी काय केलंय? अगं तू मला खडसून बोललीस ना व की मी बिनकामाचा आहे, माझ्यामध्ये काय बी करायची ताकद नाही. हा, पहिल्यांदा मला तुझा लय राग आला, पण नंतर माझं मला जाणवलं बघ, तू एकदम बरोबर बोलत होतीस. मग मी ठरवलं तुला काहीतरी करून दाखवायच पाहिजे. सगळं मान्य आहे, पण हे जे काय तुम्ही जमीन माझ्या नावावर केलीत ना, ते काही मला आवडलेलं नाहीये. आणि मला यातलं काही नकोय. अगं अक्षरात ते फक्त नानासाठी केलंय म्या, त्याच्या बाचा शब्द मोडू नये म्हणून. बस अगं मधला मार्ग काढला म्या. हे बघ तू आहे ना, नंतर ती समधी जमीन आईच्या नावावर करून टाक, झालं मग काम. हे तुम्ही सोल्युशन म्हणून जरी केलं असेल ना, तरी यामुळे घरात किती वाद निर्माण झाला बघितलंत ना. त्या सगळ्यांना असं वाटतंय की मी तुम्हाला भरीस पडलंय. अक्षरा, घरातले काय विचार करतात ना, त्यानं मला काय बी फरक पडत नाही. मला महत्वाचं हे आहे की तू काय विचार करतीस. भलतचून बसलो समजा, म्हणजे तेल बी गेलं आणि तूप बी गेलं. आपलं पोरग वाया जायचं आणि तो सुंदर वरचढ व्हायचं, असं नको व्हायला. महिला, इथे विचार करून करून डोसकं फुटायची वेळ आली माझ्यावरती. हे बघा, त्या सुंदरचा विचार करू नका. असं बी जाता जाता ससा गावला म्हणून कोण मोठा शिकारी होत नसते. महिला, लय भारी विचार करायला लागली का तू? हं? अगोदर नव्हती तो अशी. त्याचं काय, माझं पोरग आलंय ना, त्याच्या संगतीत होते हुशार. कसं आहे, संगत चांगली असायला लागते हो, नाही तर काय आता पातूर धन्यच होत. आणि ये तू मला तोंडावर सांगती? हे बघा, जास्त विचार करू नका. त्या परीस जो विचार कराय पाहिजे तो करा. सुंदरला ठेवा बाजूला आणि जर आपल्या पोराकडे लक्ष द्या. तर हातचं जायचं. ते कोण साहेब आलेत म्हणला, त्यांना लवकरात लवकर भेटा आणि आपल्या अश्विनचे ना 2चे 4 हात करून टाका. आता अजून येळ घालवून नाही चालायचं. वाव, सो यमी, डिलिशियस. काय शिरा झाला माहितीये का? खरंच अप्रतिम. खरं तर तू त्या दिवशी पण घेऊन आली होतीस, पण काय त्या सुंदरमुळे खाता नाही आला. पण आज खास माझ्यासाठी केलंयस. थँक्यू सो मच. वा 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 वा, ही टेस्ट जिभेवर अशी राहणार आहे ना की दुसरं काही खावंच नाही वाटणार.
बाय द वे, आज सुंदरनं जे काम केलंय ना, खरंच अप्रतिम. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हो 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 हो, तुला काय फील होतंय आणि किती आनंद होतोय ना, हे तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय. बाय द वे, उद्या सकाळी ब्रेकफास्ट साठी बाहेर जाऊयात का? आय मीन, तेवढंच बाहेर फिरून येऊ, निवांत मोकळे हवेत. ए नको काय हा, मला खूप रिलॅक्स वाटतं का आपण बाहेर फिरून आलो की. आणि तसंही हे सगळं मी US मध्ये मिस केलंय का. सो प्लीज, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चल ग, आण पटापटा. अजिबात नाही हं. आज कुणी बी इथे यायचं नाही. बाहेर व्हायचं, बाहेर. आज समजा स्वयंपाक मी करणार आहे. अगं बाई, खरंच स्वयंपाक करणार आहेस का तू? तुम्हाला काय वाटलं मला जमणार नाही वय? अहो, असं जाता जाता महाप्रसाद बी घालीनी. गाव बसलं जेवाया आणि ताका संग शेवया. शेवया? अरे देवा. मम्मा, मी माझ्या पुरतं पार्सल मागू का? गपगुमान मी जे करेन ना ते खायचं. अगं पण मम्मा, तुझ्यासाठी आनंदाचा प्रसंग आहे म्हणाली होतीस ना, मग त्याची शिक्षा आम्हाला का देतेस? थोबाड भाजी ना, गप्प बस. ए बाई थांबा, तुम्ही काय तो गोंधळ घाला, मी आज जाते बाहेर. घाला. यामिनी, हे 5,000 आहेत. वाव मम्मा, कसली भारी आहेस ग तू. म्हणजे आता या पैशाचं आपण पार्सल मागवायचं. आलं तू बाहेर जाऊन असं मिरवणार की हे जेवण तू बनवलंस म्हणून ना. अगदी डॅडीच्या वळणावर गेलीस. कायम तिरकाच विचार कर. प्रश्नात उत्तर अडकू का, मी म्हणते वाघाच्या पोटाला रेडकू का. हे 5,000 आहेत. मार्केटात जाऊन छान मस्त झन्नाट साडी घेऊन ये, चंकी पंकी. वाव मम्मा, माझ्यासाठी साडी ना? तुझ्यासाठी नाही ग कार्टे, सांगते नंतर तुला. पहिली जा, आणि आता सांगते वेळ येते बर का. तुला मज्जा बघायची ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज सकाळी सकाळी इतकं तयार होऊन. हो मॅडम, विसरलात का काय? मी काय विसरले? अहो, लय दिवस झाले आपली शिकवणी झाली नाही. आता हे कुठे मध्येच? मध्येच नाही, तुम्ही विसरलात. मी तुमचा विद्यार्थी आहे ते. अजिबात विसरलेले नाहीये. मी सोहमला पण बोलवते, मग दोघंही या. आणि आता मी इथेच असणार आहे, कुठेही जाणार नाहीये. मॅडम आणि उर्वशी मामींचं काम आहे, त्यांनी मला बोलवलंय. तिथून मी इथेच येते. हा ठीक आहे. बरं, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही परत सांगशीला तेव्हा मी येतो शिकायला. हा बर. चला समजा जेवायला या. चला लवकर या. अरे या लवकर. हा 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 हा, वाव, काय मस्त वास सुटला जेवणाचा. चला चला, मला तर लई भूक लागली. हा उर्वशी, अख्ख्या घरात नुसता गमगमाट सुटलाय. वा वा उर्वशी, जंगी तयारी आहे. जणू दिवाळीच आल्यागत वाटतंय. दिवाळीच आहे. पंचपक्वानांचा बेत केलाय आणि व्हायला पण पाहिजे. आपल्या सुंदरने एवढे यश मिळवलं आहे. अक्षरा, तू पण बस आणि जेवल्याशिवाय जायचं नाही बर का. अगं हो हो, पण आधी तू हा बेत का केलायस ते तर सांग. काहीतरी अनाऊन्स करणार म्हणाली होतीस ना, काय
आहे ते. हो ताई, जरा दम घ्या. मी समज सांगणार, पण अजून येळ आली नाही बघा. मम्मा हे घे. सांगितलेलं आणलेस ना व? होय. ताई, ही साडी आहे. आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण आहे ही. मी आज ती कोणाला तरी देणार आहे. गिफ्ट? अगं पण कुणासाठी? जरा इसकटून सांग की. आता ही बोलून इसकटणारच आहे. काय मी नक्की काय तरी चालली. अहो ताई, तुमचीच तर परंपरा आहे ना व. घरातून निरोप घेणाऱ्या माणसाला मान सन्मान देऊन, गिफ्ट देऊन निरोप द्यायचा म्हणून. वय, पण आपल्या घरात कोण पाहुण आलंय आणि कोण कुठे जायला निघालंय? कुणाला निरोप द्यायच्या गोष्टी करते तू? सांगते. ये अक्षय, ये. हे घे. उर्वशी, हा काय प्रकार आहे? अहो ताई, हिची घटका भरत आली आता. म्हणजे हिला घरातनं जावं लागणार, घरातून काढता पाय घ्यावा लागणार. आजचा दिस शेवटचा दिस हा हिचा या घरातला.